त्यांनी मॅन ऑफ द नहीं, मॅच कोई भी किताब नहीं है द्यायचंय आणि टाळ्या वाजून त्यांचं कोई है ही नहीं स्वागत इधर का, नहीं, वो करायचंय. स्कोरर और मैं हूँ. ती खूप चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी आणि वारंवार सामना जिंकवतायत. टाळ्या वाजून स्वागत करायचं. धन्यवाद. तो मतलब ऑडियो बंद करू ना. तर क्षमासावी माईक सोपवतोय क्या बोलू इसको. तेजस सनगरे सरांकडे. आता पुढचा आवाज ऐकूया तेजस सनगरे सरांचा. धन्यवाद. 2 मिनट. आजच्या दिवसातला शेवटचा सामना कल्पक राज स्टार वर्सेस भावना टायगर. ओंकार काय होईल का बाजूला काय बोलू नका. हॅलो. हॅलो हॅलो. मी कळकळीची तुम्हाला विनंती करतोय की कोणीही स्टेजवरती जर असेल तर कृपया शांतता बाळगा. कारण की आपलं जो सामने जे चालू आहे ते YouTube लाईव्ह चालू आहेत. आपण काही शब्द बोलतोय ते तिथे येत आहेत. वारंवार आम्हाला विनंती होते युट्यूबकरांकडनं. आपली जी स्पर्धा आहे ही खूप लोक पाहत आहेत, आवर्जून पाहत आहेत, घरामध्ये बसून पाहत आहेत. जर ते इथे उपस्थित नाहीये तरी ती स्पर्धा पाहत आहेत. तर तुम्ही जर स्टेजवरती याल आणि उपस्थिती दाखवाल तरी कृपया करून शांतता पाळा. ही तुम्हाला कमिटीकडनं कळकळीची विनंती आहे. फक्त एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. हॅलो. दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना कल्पक राजेचा संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना विनय. बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत मयूर जाधव. सुंदर फटका पटकवण्याचा प्रयत्न पण पाहू काय होतं. सुंदर असं क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण. रनआउटचा चान्स होता परंतु हिट होऊ शकला नाही. SPPL वर्ष 4 अंतिम दिवसातला शेवटचा सामना. या मॅच नंतर आपल्याला समजेल दोन टॉप टीम कोणत्या आहेत आजच्या दिवसामधला. दत्ता लेफ्ट हँड बॅट्समन. पाहू आपल्या संघासाठी काय करतात ते. कृपया जास्त वेळ घेऊ नये. अजून आपल्या 3 मॅच खेळवायच्या आहेत. 2 सेमी 1 फायनल. कृपया सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यावे. सुंदर असा गोलंदाज विनय. डॉट बॉल. सुंदर असा चेंडू. याका बोल्ड बोल्ड.
हाँ म्यूट किया था अभी अभी रिटर्न ऑडियो चालू है हाँ हाँ विनय संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना विनय कृपया करून लवकरात लवकर सामना चालू करावा. पाचवा चेंडू घेऊन येताना विनय सुंदर अशी गोलंदाजी. पाच चेंडू 3 धावा. सुंदर अशी गोलंदाजी विनयतर्फे. भाऊ कुंदन आपल्या संघासाठी काय करतात ते. सुंदर असा चटकावलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हर वरती 1 बाउंड चौकार. सुंदर अशी फलंदाजी करताना कुंदन आपल्या संघासाठी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहे 7. शेवटचे 5 चेंडू सुंदर अशी गोलंदाजी केली होती विनय यांनी पण शेवटच्या चेंडूवरती कुंदन यांचा एक्स्ट्रा कव्हर वरती 1 बाउंड चौकार. कृपया करून लवकरात लवकर दुसरा संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना खडके साहेब. स्ट्राइक वरती ऑडियो मयूर बंद करने बोला जाधव. हर ओवर का ऑडियो बंद करने बोला आवाज जा रही है अभी एक चालू था एक बंद था ना तो अभी देखो ना दोनों चाहिए संघाचा दुसरा आणि पहिलं षटक घेऊन येताना खडके साहेब आणि स्ट्राइक वरती असताना मयूर. पाहू आपल्या संघासाठी काय करतात ते. पहिला चेंडू रेडी. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडला पाहू 1 बाउंड. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे केलेलं अभियाने. एकच धाव. बॉल असते खडके साहेब. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव काढलेली आहे मयूर आणि कुंदन याने नाव स्ट्राइक. कुंदन भोसले. लवकरात लवकर स्टार्ट करावा सामना. आपल्याला अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत कारण की अंधार लवकरात लवकर पडतो. सुंदर असा मारलेला फटका. 1-2 सेकंड कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न केला होता इथे परंतु त्यांना काय कॅच पकडता आलेली नाहीये. बॉलिंग मारतात खडके साहेब आणि बॅटिंग मयूर. भाऊ आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतात मयूर. सुंदर असं गोलंदाजी परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेला परंतु सुंदर असा प्रयत्न. मुठफेड खडके साहेब यांनी फलंदाजाला एकदम बेड्या बांधून ठेवलेल्या. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करून देत नाहीयेत. रिव्हर्सचा प्रयत्न पण रिव्हर्सचा प्रयत्न फेल. सुंदर अशी गोलंदाजी खडके साहेब यांच्याकडून. कुंदन हा आयकॉन प्लेअर म्हणून समजला जातो. त्याला मोठे फटकेबाजी करावी लागेल कारण की संघाची पूर्ण जबाबदारी आहे त्याच्यावरती. तिसऱ्या षटकामधले 4 बॉल झालेले आहेत. टोटल धाव संख्या 10. पाचवा चेंडू घेऊन येतात खडके साहेब टू कुंदन. सुंदर असा मारलेला फटका उंचावरती बसलो. विनय कॅच घेतो काय. सुंदर असा कॅच पकडलेली आहे ती विनयने. त्यांच्या हाताला काही थोडीफार दुखापत झाले परंतु तो संघासाठी ते 100% नव्हे तर 1000% देतात. गुड कॅच बाय विनय आणि बॉलिंग मार्फत खडके साहेब. नेक्स्ट बॅट्समॅन नेम प्लीज. सलमान. नेक्स्ट बॅट्समॅन सलमान. खडके साहेब आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. प्रत्येक बॉल हा व्हेरिएशन मध्ये आहे. तसे त्यांचे क्षेत्ररक्षक पण त्यांना सपोर्ट करतात. 1-2 कॅच ड्रॉप झाल्या पण तिसरा कॅच मात्र विनय यांनी घेतलेला आहे. नेक्स्ट बॅट्समॅन सलमान. बॉलिंग मारतात खडके साहेब.
सुंदर अशी गोलंदाजी कटके साहेब यांकडून. डॉट बॉल ती सांगत आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये कटके साहेब यांनी फक्त 3 रन दिलेत. कृपया त्यांच्यासाठी टाळ्या वाजवावे. 1 विकेट एका ओव्हरमध्ये, फक्त 3 रन आणि 1 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. महत्वाची विकेट घेतली मध्ये कुंदन भोसले यांची. 2 ओव्हर नंतर धावसंख्या येते 10. दोन्ही संघासाठी करो या मरो अशा परिस्थिती आहे. भावना टायगर्सचा शेवटचा सामना, कल्पक राजन यांचाही शेवटचा सामना. पाहू तिसरी गोलंदाज तिसरं षटक घेऊन येते संघासाठी. तिसरा आणि वैयक्तिक पहिलं युवा उत्कृष्ट असे गोलंदाज शिरगाव या एरियामधले. मूर्ती लहान कीर्ती महान युवा. बॅटिंग करत असताना मयूर यांना मोठे फटकेबाजी करावी लागेल, कारण की पूर्ण संघाची जबाबदारी त्यांनी खांद्यावरती घेतली. पाहू ते आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतात. युवा बॉलर्स नेम युवा संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना युवा. पाहू कशी गोलंदाजी करतात येते. फिल्डिंगची सजावट करत असताना भावना टायगर्स. फर्स्ट बॉल टू मयूर यांनी मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागलेली आहे. पाहू किती रन मिळतील. एक धाव मध्ये त्याला संतुष्ट राहावा लागेल. व्हेरी गुड बॉलिंग बाय युवा. सन्मान आणि मयूर यांना आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारायची आहे, तर त्यांना आतिषबाजी करावी लागेल, कारण की तिसरी ओव्हर चालवली आता. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस. पाहू 1 रन धावलेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न, पण सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव. व्हेरी गुड फिल्डिंग बाय प्रेम. तिसरा चेंडू युवा तो मयूर. सुंदर असा शॉट कटलेला आहे. पाहू काय होत आहे. पंचांचा निर्णय षटकार. व्हेरी गुड शॉट बाय मयूर जाधव. 2 चेंडूवरती सिंगल भेटला होता, पण तिसरा चेंडू त्यांनी वावराच्या बाहेर टोकलेला आहे, तो म्हणजे षटकार. खोदून काढलेला चेंडू. 1 धाव काढलेला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. पाहू मयूर अतिशय धाव झालेला. पाहू कुणाल यांचं क्षेत्र 2 धाव. पूर्ण बाईटची ओव्हर थ्रो झाला होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षक प्रेम यांचं. व्हेरी गुड कव्हर बाय खटके साहेब. 2 धावा मिळालेल्या आहेत. लो फुलटा चांगलेला चेंडू खोदून काढलेला आहे मयूर यांनी. 2 धाव कंप्लीट. परंतु उन्हाचा काळ ऊन एवढा आहे, कारण की ग्राउंड मध्ये फिल्डिंग करणं या रन करणं अतिशय कठीण झालेलं आहे. उलटा चेंडू हॅलो, माननीय शरद धारवे आणि त्यांच्या समोर संतोषजी राठोड त्यांचं शुभागमन झालंय. त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करेन. सुंदर असा पटकवलेला चेंडू. 4 धावा. कृपया करून पाण्याची बॉटल न्यावी. 2 बॉटल न्या चालेल. आणि उन्हाचा करायला एवढा आहे, कारण खूप तहान लागते आणि ग्राउंड मध्ये धावणं फिल्डिंग करणं खूप कठीण झालेलं आहे. परंतु प्रत्येक प्लेअर आपल्या गावासाठी खेळतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 30. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना भावना टायगर्स, परंतु बॅटिंग करत असताना मयूर आणि सन्मान त्यांच्या खांद्यावरती पूर्ण टीमची जबाबदारी आहे.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 30. पाहू आता चौथं षटकार कोण घेऊन येते आपल्या संघासाठी. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना खडके साहेब. स्ट्राईक वरती सन्मान, नॉन स्ट्राईक वरती मयूर. शेवटचे 2 षटक बाकी आहेत, तो कृपया करून भावना टायगर्स लवकरात लवकर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. कृपया करून लवकरात लवकर सामना चालू करा खडके साहेब प्लीज. पाहू आपण वाईट सर. थँक्यू सर. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना खडके साहेब, परंतु बॉल थोडा यष्टींच्या बाहेर, लेग साईडच्या बाहेर वाईट. खडके यांचा सुंदर असा चेंडू, डॉट बॉल. व्हेरी गुड विकेट किपिंग बाय कुणाल. टीम ओनर. वाईट चेंडू. थोडा बॉल मध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड ऑप्शनच्या बाहेर. वाईट चेंडू. सन्मान हे पूर्ण हिट करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांच्या बॅटीला काही चेंडू लागलेला नाहीये, परंतु वाईड स्टंपच्या बाहेर असल्यामुळे पंचाचा निर्णय वाईट. व्हेरी गुड. हॅलो. व्हेरी गुड. हॅलो. व्हेरी गुड बॉलिंग बाय खडके साहेब. सुंदर असा पटकावलेला चेंडू. पाहू का होतंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण अभि यांच्याने 6 धावा वाचवलेल्या त्यांनी. बघू पंचांचा काय निर्णय असेल. लेग अंपायर. हो व्हेरी गुड फिल्डिंग बाय अभि. भावना टायगर्स त्यांनी आपला पूर्ण शरीर झोपावून दिलेलं आहे, तरी 5 धावा वाचवल्या ते आपल्या टीमसाठी. व्हेरी गुड फिल्डिंग बाय अभि. अक्षरशः षटकार होता, परंतु त्यांनी बॉल हात टाकलेला आहे ग्राउंडच्या. 5 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॅट्समॅन खडके साहेब टू मयूर. पाहू काय होत आहे. सुंदर असा चेंडू, त्रिफळाची. एक साईडला मारण्याचा प्रयत्न करताना का बॉल समजलेला नाही, डायरेक्ट त्रिफळाची झाले ते मयूर. व्हेरी गुड बॉलिंग बाय खडके साहेब. प्लीज नेक्स्ट बॅट्समॅन इज बंटू. नेक्स्ट बॅट्समॅन इज बंटी. बघू आता शेवटचा चौथा ओव्हर चालवली आहे, त्यानंतर अजून एक षटक बाकी आहे. बघू बंटी आपल्या टीम साठी काय करतात ते. 4 बॉल झालेले आहेत चौथ्या ओव्हर मधले. चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 बॉल शिल्लक. बंटी याच्यावरती मोठी जबाबदारी आहे. आता हाणामध्ये षटक चालू आहेत, 2 बॉल बाकी चौथ्या ओव्हर मधलं. सुंदर असा फटका. पाहू काय. एक पहिली धाव पूर्णपणे घेतलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव पण पूर्ण. व्हेरी गुड रनिंग द बिटवीन द विकेट. बंटी आणि सन्मान 2 धावा काढलेल्या त्याने चपळतेने. चौथा षटकामधला शेवटचा चेंडू बाकी. पाहू बंटी काय करतात आपल्या संघासाठी. मोठा फटके खेळावे लागतील त्यांना. खडके साहेब तो बंटी. रिवर्सचा प्रयत्न आणि अतिशय सुंदररित्या पटकवलेला चेंडू आउट ऑफ द पार्क. व्हेरी गुड शॉट बाय बंटी. डीजे टीम तर्फे शेवटचा षटक घेऊन येत आहेत. अभि सुद्धा अतिशय अष्टपैलू खेळाडू आहेत. पाहू ते आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतील.
येतो ना लपडा होतो चालतं बोंबल आवाज डबल येतो आपला कृपया करून पाणी घेऊन जावे दादा प्लीज. हा जा. पहिल्या दिवसामधले टॉपर्स टीम अथर्व टायगर्स. विनंती लवकरात लवकर रिपोर्टिंग करावे टास बॉक्स मध्ये. शुभम पवार यांना भेटावे कारण की हा शेवटचा सामना आहे. आपल्या 2 सेमीफायनल्स एक फायनल्स खेळवायची आहे कारण की या अभिषेक ना कारण की अंधार भरपूर लवकर पडतो. 6 वाजता 6 वाजेच्या आधी आपला सामना खतम करायचे आहेत. संघासाठी शेवटचा आणि वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन अभि टू सन्मान. अंपायर डिस्प्ले वाईट लेग स्टंपच्या बाहेर सुंदर असं पंच सत्या आणि लेग अंपायर सुनील. पहिला चेंडू यॉर्क काढण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंपच्या बाहेर त्यामुळे पंचाचा निर्णय वाईट. शेवटचा षटक आहे तर फलंदाजांना आतिषबाजी करावी लागेल. फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. हनामारी करावी लागेल. अभि टू सन्मान ऑफस्टिकला पटकावलेला चेंडू सुंदर असा शॉट चौकार. डीजे चौकार सुंदर असा पटकावलेला चेंडू सन्मानाने. पाहू फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस करत असताना अभि त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी घालण्याची. शेवटचा सामना आहे करो या मरो. स्ट्राईक वरती सॉरी थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. कृपया करून थर्ड अंपायर पंचांनी थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. बॉलिंग सनी भोईर. सनी सर प्लीज लेख थर्ड अंपायर साठी कारण की माझ्या मते पंचांकडे मागणी केली असेल थर्ड अंपायरची बॉलिंगच्या ऍक्शन वरती. मेन पंच आपले सत्या लेग अंपायर सुनील. 1 मिनिट थांबा. थर्ड अंपायर म्हणजे सनी सर बॉलिंगच्या ऍक्शन वरती काही थोडा प्रॉब्लेम आला असेल म्हणून पंचांनी थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. स्टार्ट द गेम. अभि टू सन्मान उत्कृष्ट असा पटकावला चेंडू काव कॉर्नर वरती षटकार. डीजे मराठा रन रेट नंबर 1 ला राहील ते. दिवसामध्ये किंग मराठा यांनी 2 सामने जिंकलेले आहेत. मिसा टायटन्स यांनी सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. शेवटच्या मॅच मध्ये समजा कल्पक राजन स्टार जिंकले
तिन्ही टीम 2-2 मॅच जिंकेल तर बॉल आउट होईल. पण समजा कल्पक राजेश टीम हारली तर टॉप वरती राहील किंग मराठा आणि 2 नंबर वरती राहील मिसा टायटन. पंचांनी निर्णय घ्यावा प्लीज. पंचांनी निर्णय घ्यावा. हे सामने सगळे आपल्यासाठी आहे. त्याला मगाशी लागलं होतं म्हणून रनर द्यायचं आहे का आपण इंटरनॅशनल मॅच नाही खेळते. जरा कोऑपरेट करा सगळ्या प्लेयरांनी. सगळ्या प्लेयर मॅच आपली आहे. सगळ्या प्लेयरांनी जरा कोऑपरेट करायचं सगळ्यांना. बरोबर आहे चल. बरोबर आहे कारण की टुर्नामेंट आपल्या गावासाठी खेळतो आपण. एखाद्या फलंदाला लागला असेल दुखापत होत असेल तर आपण त्याला रनर देऊ शकतो. तो कोण पण असून दे आपल्या गावामधला आहे. प्लीज अंपायर स्टार्ट द गेम. सुंदर असा चेंडू पाहू. वाईट चेंडू पण रनआउट झालेला आहे तिथे. कृपया करून कोणी अंपाची वाद घालू नये. कृपया करून कोणी अंपाची वाद घालू नये. त्याला नेक्स्ट एसपीपीएल खेळू देणार नाही. अन्यथा पेनल्टी दिली. आता बस झाली का भावना टायगर. अंपायर देतील ते. तिथे अंपायरने दिला अंपायरचा. वाईट आहे तर वाईट आहे. संपला विषय. आणि गोंगाट केला तरी पेनल्टी दिली. आता काय मॅच आपल्या जर तुम्हीच प्रत्येक वेळी गोंगाट करता पर मॅचला पर बॉलला. अभि तुला लास्ट वॉर्निंग आहे का. कृपया करून सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. दरवर्षी मी सांगतोय एसपीपीएल हे आपल्या पूर्ण गावासाठी आहे. आपण सगळे मिळून एकत्र खेळतोय तर कोणी पंचांशी वाद घालू नये. ते पंच आपल्याला भेटणार आहेत. 3 बॉल शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. कृपया करून लवकरात लवकर सामना खेळवावा. अजूनही आपल्या 3 मॅचेस खेळवायचे आहेत. 2 सेमी आणि 1 फायनल. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन. तर आपला टाइम लागणार आहे. सुंदर सा रिव्हर्स पटकवला चेंडू आउट ऑफ द पार्क. व्हेरी गुड शूट बाय बंटी. व्हेरी गुड डीजे. शेवटचा चेंडू अभि टू बंटी. बोल्ड. व्हेरी गुड बॉलिंग. पहिले 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेलं बंटी यांनी पण तिसऱ्या चेंडूवरती बोल्ड घेतला तो अभि यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. स्कोर 62 रन झालेले. 63 रन्स टू विन टू भावना टायगर्स. सर सॉरी कारण की आपल्या स्कोरिंग मध्ये पण मिस्टेक होऊ शकते. टोटलिंग मध्ये पूर्ण संघांनी 1 मिनिट सर 1 मिनिट.
आणि एकमेकांना मदत करावी, कोणी गोंधळ करू नये. कृपया करून कल्पक राजे स्टार फिल्डिंग लावून घ्यावे. आपल्याला जास्त टाइम नाहीये. काही डाऊट असेल तुम्हाला तर कमिटीशी संपर्क साधावा. कल्पक राजे स्टार यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यावी. काय पण बोलताल तर आवाज येतो माईक मध्ये. कॅप्टन क्षेत्ररक्षक लावून घ्यावे. बॅटिंग टीम भावना टायगर्स लवकरात लवकर आपले 2 प्लेयर्स उतरावे ग्राउंड मध्ये. पंच सत्या भावना टायगर्स यांना जिंकण्यासाठी 66 रनची जरूरत आहे. शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये सुंदर अशी फटकेबाजी केली ते बंटीने. शेवटच्या दोरवरती षटकार मारला, परंतु शेवटच्या चेंडूवरती अभियाने त्यांचा त्रिफळाचीत केलेला आहे. बघू आता भावना टायगर्स. सुनील सर पाणी घेऊन जाणे, कोणीतरी पाणी घेऊ स्टंपसाठी. पाणी स्टंप डोक्याला पाणी न्यायला जाऊ ना.
तिसरा चेंडू वाईड स्टंपच्या बाहेर ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेर आला. एकदम 100% देत असताना डीजे उत्कृष्ट असे फास्टर गोलंदाज मयूर जाधव पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी विकेट घेतल्या. ते पण कॅप्टनचा नेक्स्ट बॅट्समन विनय, त्यांना मोठे फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला विजयी करायचाच असेल तर. नेक्स्ट चेंडू मयूर टू विनय. सुंदर असा पटकवलेला चेंडू, अतिशय खोदून काढलेला चेंडू आहे. एक धाव पहिल्या चेंडूवरती एक धाव काढलेली आहे. नेक्स्ट ओमकार. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना मयूर आपल्या संघासाठी फक्त एक धाव दिलेली आहे त्यांनी 4 बॉलमध्ये, 1 विकेट आणि 1 धाव. 5वा चेंडू घेऊन येताना मयूर फिल्डिंग मध्ये थोडी बदल करत असताना, कारण की लेफ्टी फलंदाज आहे, लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन असताना मेहनत करायला. सुंदर असा पटकन चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह, 4 धावा. उत्कृष्ट फलंदाजी ओमकार. विजयांनी 2 दिवसामध्ये अशी खूप चांगली करमणूक केली ती आपल्या पूर्ण प्लेयर्स लोकांची. पहिले 4 चेंडू सुंदर टाकले होते, पण 5व्या चेंडूवर तो समाचार घेतल्यामध्ये ओमकार याने सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. पगू पण कॅच ड्रॉप झालेली आहे. कॅच ड्रॉप बाय नितीन. त्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 36. पहिल्या षटकामध्ये मयूर जाधव अशी चांगली कामगिरी केली. 6 रन देऊन फक्त 1 धावा, 1 विकेट घेतली. 6 रन देऊन उत्कृष्ट अशी गोलंदाजी मयूर यांच्याकडून. दुसरी ओव्हर घेऊन येताना संघाची दुसरी ओव्हर वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येताना आशिष. शिवप्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री हरिभाऊ डमडरे यांचे इथे नुकताच आगमन झालेले आहे. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. उत्कृष्ट असे गोलंदाज, एकेकाळ गाजवलेला गोलंदाज हरिभाऊ डमडरे. शुभम इकडे दे. शुभम, अरे एखादा चालू राहिलं ना कधी मध्ये तर लपडा होतो. कृपया तिकडे फिल्डरला बघावं, काय दुखापत झाली आहे का, काय नाही. ओके, कारण की खेळाडू आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी 100% न तर 1000% देत असतो. आपल्या बॉडीला किती पण दुखापत झाली तरी तो आपला संघ कसा विजय होईल याचा प्रयत्न करत असतो. म्हणून त्याची काळजी घेणे आपलं काम आहे. कृपया करून लवकरात लवकर चालू करावे. काय हा ठीक आहे सर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना आशिष
फलंदाजी करताना ओमकार नॉन स्ट्राईकला विनय आशिष टू ओमकार. पाहू कशी गोलंदाजी फलंदाजी होते. सुंदर असा पटकावलेला चेंडू, एक धाव पूर्ण, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय मयूराचं. थ्रो, सुंदर असा थ्रो, एकच धाव. एक धावावरती समाधान मानावं लागेल विनय आणि ओंकार यांना. विनयला मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावाचा डोंगर आहे. 65 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 66. लोअर फुल टॉस. हो कॅच, व्हेरी गुड कॅच. लोअर फुल टॉस टाकलेला चेंडू, ग्राउंडच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न, परंतु फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती. कॅच घेतील ते मयूर याने. नेक्स्ट बॅट्समन थँक यू डीजे. नेक्स्ट बॅट्समन प्रेम. पाहू आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतात. चांगली गोलंदाजी करत असताना आशिष, तेवढे त्यांचे क्षेत्ररक्षक सुद्धा त्यांना तेवढी चांगली साथ देत आहेत. नेक्स्ट बॉल, फुलटॉस चेंडू आणि पटकवले लेग साईडला षटकार. व्हेरी गुड शॉट बाय प्रेम. डीजे जुना बॉल. कृपया करून ज्यांच्या मॅचेस झाल्या असेल त्यांनी ग्राउंडच्या चारी बाजूला बसावे, कारण की टुर्नामेंट आपली आहे. तर बॉल्स लागतील आपल्याला. बॉलचा खूप लॉस होते आपल्याकडे. कोणी बॉल शोधायला जात नाहीये. तर माझी कळकळीची विनंती आहे, ज्यांच्या प्लेयरची मॅच नसेल तरी बाउंड्रीच्या बाजूला बसावे, जेणेकरून बॉल आपल्याला मिळेल. आपला टाइम वेस्ट होणार नाही. नेक्स्ट बॉल, आशिष टू प्रेम. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर अशी गोलंदाजी. प्रेम यांना काय समजलेलं नाही, बांधून ठेवलेलं आहे. एक तेरी तो एक मेरी असा संघर्ष चालू आहे. पहिल्या आधीच्या बॉलवरती षटकार मारला होता, परंतु दुसरा बॉल डॉट झालेला आहे. आशिष यांची सुंदर अशी गोलंदाजी, तेवढे चांगले फलंदाज प्रेम आपल्या संघासाठी किती धावा काढतात ते बघावं लागतील आता. सुंदर असं हेलिकॉप्टर उडालेलं आहे. हेलिकॉप्टर बघू कुठे लँड होतंय. 1 बाउंड चौकार. व्हेरी गुड शॉट. काव कॉर्नर मध्ये हेलिकॉप्टर उडालं होतं, परंतु ताकद थोडी कमी पडल्यामुळे किंवा बाउंड्री सुद्धा खूप लांब आहे. 1 बाउंड चौकार. डीजे टोटल रन्स 19. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 13 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भावना टायगर्स यांची धावसंख्या झालेली 19. बघू कोण मॅच विन होते. अतिशय अटीतटीचा सामना आहे. दोन्ही टीमला करो या मरो असं झालेलं आहे, कारण की कल्पक 2 ओव्हरच्या षटकानंतर 2 ओव्हरनंतर स्कोर संख्या झालेली 19. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना मयूर ऑलराऊंडरची भूमिका भाग पाडतात ते ओमकार यांना आतिषबाजी करावी लागेल. मयूर टू ओमकार. सुंदर असा बॉल. ओमकार मोठा फटका मारायचा प्रयत्न, परत त्यांच्या बॅटच्या रडारमध्ये बॉल आले नाहीये. स्टंपच्या अतिशय बाजूने गेलेला चेंडू. मयूराची सुंदर अशी गोलंदाजी करत असताना
फास्टर बॉलरमध्ये त्यांची गिनती केली जाते. तेवढा चांगला फलंदाज ओमकार. हो, एक धाव. स्ट्रेट डाईव्ह पटकावलेला चेंडू, पण एक धाव काढलेली आहे ते ओमकार याने. 1-1 2-2 धावने का होणार नाही आहे, कारण की मोठे फटकेबाजी करावी लागेल. ओमकार आणि प्रेम याच्या खांद्यावरती पूर्ण संघाची जबाबदारी आहे. बघू ते जबाबदारी कशी पार पाडतात. प्रेमसुद्धा चांगला एक बॅट्समॅन आहे. ओमकारसुद्धा एक चांगला बॅट्समॅन आहे. लेफ्टी आणि रायटीचं कॉम्पिटिशन आहे. कुठली बाईकची काच थर्ड मॅनला कृपया करून जे बाईकची कॅच असेल ना ती थोडी बाजूला करावी, कारण की प्लेयर्सला डिस्टर्ब होत आहे. सुंदर असा बॉल ऑफ साईडला मारायचा प्रयत्न, पण ते बीट झालेले आहेत. रफ्ताका सौदागर, मयूर जाधव, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ऑफ साईडला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, परंतु प्रेम याला काय समजला नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना 2 बॉल डॉट काढलेले आहेत मयूर याने. मोठा फटका मारायचा प्रयत्न करतात प्रेम, परंतु त्यांच्या बॅटीशी काय संबंध येत नाही बॉलचा. चार बॉल सर. एक मिनिट. मग पहिल्या बॉलवरती डॉट, नंतर 1, नंतर 2 डॉट. 4 बॉल झाले सर. 4 बॉल. सुंदर असा पटकाला चेंडू, स्ट्रेट डाव. दोन्ही क्षेत्ररक्षक धाव द्या. सुंदर अशी क्षेत्ररक्षक केलेले ते आहे आशिष याने. आपल्या संघासाठी 3 रन वाचवलेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी. मयूर टू ओमकार. लेफ्टी आणि रायटीचं कॉम्पिटिशन असताना क्षेत्ररक्षक प्लेस त्यांचं बदलणं थोडं कठीण जातं. क्षेत्ररक्षामध्ये सजावट करताना मयूर. शेवटचा चेंडू घेऊन येताना बॅटिंग मार्फत ओमकार. सुंदर असा टाकलेला चेंडू. बघू कॅच उडालेला आहे. सुंदर असा कॅच घेतलेला कुणाल्याने. मोठा फटका मारायचा प्रयत्न करत होता, बॅकची कडा लागली, पण तो बॉल कॅच आउट झालेला आहे. डीजे घेऊन जावे कृपया करून, 1 बॉटल प्लीज, कारण की ऊन एवढं वाढलेलं आहे. त्या उन्हामध्ये क्षेत्ररक्षक करणे म्हणजे खूप कठीण झालेलं आहे. तर तहान लागते प्लेयर्स लोकांना. तर माझी विनंती आहे, 1 बॉटल पाणी बॉटल भरून ठेवावी आणि ती घेऊन जा. प्रत्येक टीममधलं एखादा प्लेयर तरी असेल ना. 12वा प्लेयर असेल त्यांनी आपल्या टीमसाठी पाणी न्यायला पाहिजे सर, प्लीज. दुसऱ्या टीममधला नेलं तरी चालेल, कारण की आपण पाणीच देतोय ना. दादा 1-2 बॉटल भरून ठेव ना, कारण की आपल्याला पाणी लागणार. स्कोर 1 मिनिट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्येला 21. 2च रन आलेले आहेत या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 6, नंतर 13, नंतर 2. 13 आणि 2 15 आणि 6 21. 12 बॉलामध्ये 45 धावाची आवश्यकता. 45. तेच आला. एक खूप मिस्टेक काढतात आहेत आपले. बसून पाणी प्या प्लीज. कारण की आजच्या दिवसामध्ये
2 सामने जिंकलेत ते किंग मराठा, 2 सामने जिंकलेत ते मिसा, आणि आता शेवटचा सामना होतो तो म्हणजे कल्पक आणि भावना टायगर्स. जर भावना कल्पक रायझिंग स्टार जिंकली म्हणजे तिन्ही टीम्स 2-2 सामने जिंकतील. तर तिन्ही टीमच्या कॅप्टन आणि ओनर्स यांना सूचित करण्यात येते की बॉल आउट होईल. बारा चेंडूमध्ये 45 धावाची आवश्यकता. 12 बॉलात 45 रन. संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जाणार कुंदन. बॅटिंगमध्ये प्रेम याच्यामध्ये ताकद आहे. प्रेम एवढे रन मारू शकतो आपल्या संघासाठी. प्लीज कृपया लवकरात लवकर चालू करावा, कारण की अजून हे बॉल आउट होणार. 3 मॅच खेळवायचे. सुंदर असा पटकवलेला चेंडू, 1 बाउन्स, चौकार. 1 बाउन्स चौकार. व्हेरी गुड बॅटिंग बाय प्रेम. डीजे पंच, सामना जरा लवकरात लवकर चालू करा ना. टायमाचं जरा बंधन आहे टायमिंगचं. सुनील सर पटापट चालू करा. कुंदन टू प्रेम. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय बॉल आणि बॅटचा काय संबंध झालेला नाहीये. प्रेम आपल्या संघासाठी प्रयत्न करत आहेत. पहिल्या बॉलमध्ये उत्कृष्ट चौका मारला. दुसऱ्या बॉलमध्ये रिव्हर्सचा प्रयत्न. पाहू तिसरा बॉल घेऊन येताना कुंदन टू प्रेम. सुंदर असा गोलंदाजी करत असताना कुंदन. तिसरा बॉल डॉट झालेला आहे. चौथा चेंडू घेऊन येताना मिसा टायटन्स आणि किंग मराठा या दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे. चौथा चेंडू येतो कुंदन टू प्रेम. समजा कल्पक रायझिंग स्टार हा संघ जिंकला तर या तिन्ही संघांमध्ये बॉल आउट होईल. ज्याच्यामध्ये जे टॉपचे 2 बॉल आउट असतील ते डायरेक्ट सेमीफायनलसाठी पात्र केले जातील आणि एक संघ सेमीफायनलतून बाहेर निघला जाईल लीगमधून. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची, सर्व प्लेयरांनी नोंद घ्यायची. पाचवा चेंडू येताना कुंदन टू प्रेम. लोअर फुल टॉस. नवाज सॉरी. शेवटचा चेंडू. सुंदर असा पटकावलेला चेंडू. व्हेरी गुड कॅच टेकन बाय बंटी. तर त्यांनी ग्राउंडमध्ये थांबायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला 3 संघ राहतील. किंग मराठा, मिसा टायटन्स यांना प्रत्येकी 3-3 बॉल दिले जातील बॉल आउटसाठी. ज्याच्यामध्ये जे टॉपचे 2 संघ बॉल स्टंप उडवतील ते सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होतील आणि एक संघ स्पर्धेतून बाहेर. चौकार. डीजे
नी नोंद घ्यावी. बॉल आउट होणार आहे तर प्रत्येक टीमला सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साईडला. ओ कॅच ड्रॉप बाय मयूर. 1 बाउन्स फॉर DJ. जे 2 टीम टॉपर असतील. शेवटचा चेंडू दुसऱ्या दिवसातला शेवटच्या मॅचमध्ये शेवटचा चेंडू आणि पटकावलाय काव कॉर्नर मध्ये, परंतु कॅच. कम ऑन DJ. आणि लगेचच मैदानात यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर जाधव. आपली एक वेगळी संकल्पना. बॉलिंग करताना 8 रन दिलेले आहेत फक्त आणि 23 धावा. बॅटिंग करताना मारलेले आहेत ते मयूर जाधव आणि 2 विकेट.